नागपंचमी हा सण आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. या सणाचंही धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे. या व्हिडिओत जाणून घेऊया नागपंचमीचा इतिहास, वैज्ञानिक कारणे आणि काही रंजक तथ्ये. सण हा कसा साजरा करायचा हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, पण त्या सणामागचा इतिहास, सण साजरा करण्यामागचं कारण, वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर पटकन सबस्क्राईब करा, कारण दर रविवारी मी अशी छान छान माहिती घेऊन येत असते खास तुमच्यासाठी. चला तर मग सुरू करूया. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो. हिंदू धर्मात सापांना देवतांचा दर्जा आहे, कारण ते भगवान शिव आणि विष्णूंशी नात्याने जोडले गेले आहेत. या पवित्र दिवशी नागदेवतांची पूजा करून त्यांना दूध, फुले आणि रुचकर असा नैवेद्यही अर्पण केला जातो. पण हा सण फक्त धार्मिकच नाही, तर यामागे निसर्गाचा आणि पर्यावरणाचा महिमा आहे. नागपंचमीच्या सणामागे अनेक चित्तवेधक पौराणिक कथा आहेत. त्यापैकी काही अद्भुत कथा आपण ऐकूया. एक नगर होतं. तिथे एक शेतकरी आणि त्याचे कुटुंब राहत होते. एकदा शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला. त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेरून आलेल्या नागिणीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला. त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायका मुलांसह दंश करून मारले. त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती. शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी गेली. तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदन गंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती. मनोभावे पूजा करून तिने दूध लाह्यांचे नैवेद्य त्या पूजलेल्या चित्रातील नागाला दाखवला. तिची ती भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला. ती स्वतः ते दूध प्यायली. तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आई वडिलांना, भावंडांना पुन्हा जिवंत केली, अशी समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी शेतात नांगरत नाही, कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, कुटायचे नाही, असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे. नागपंचमीशी रिलेटेड अजून एक कथा सांगितली जाते. महाभारतात जन्मयजे राजाने आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी सर्पसत्र नावाचा एक यज्ञ केला, ज्यामुळे सापांचा नाश होणार होता. पण आस्तिक ऋषींनी हस्तक्षेप करून हा यज्ञ थांबवला आणि सापांचे प्राण वाचवले. हा ऐतिहासिक दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी आणि तेव्हापासून नागपंचमी उत्साहाने साजरी केली जाते. या सणाचं धार्मिक महत्त्व तर खूप आहे, कारण नागाचे नाते हे भगवान शिव आणि विष्णूशी जोडले गेले आहे. भगवान शिव यांच्या गळ्यात वासुकी नाग शोभतो, तर भगवान विष्णू शेष नागावर विश्रांती घेतात. म्हणूनच नागांना दैवी मानलं गेलं आहे. ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू या ग्रहांना नागाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. काही लोकांना असा विश्वास आहे की नागपंचमीला पूजा केल्याने कुंडलीतील राहू केतू दोषांचं निवारण होतं. यामुळे काही ठिकाणी नागपंचमीला ज्योतिषी उपायांचा भाग म्हणून विशेष पूजा केली जाते. नागपंचमीची पूजा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी करतात. या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर किंवा पूजास्थानाजवळ नागाची मूर्ती किंवा नागाचे चित्र हे भिंतीला चिटकवून त्याची पूजा केली जाते. तर काही ठिकाणी नागाच्या भरवाची पूजा केली जाते. तसेच महाराष्ट्रातील शिराळा येथे चक्क जिवंत सापांची पूजा होते आणि हा सण नेपाळमध्ये साजरा केला जातो. नेपाळमध्ये घराच्या प्रवेशद्वारावर नागाचे चित्र लावून पूजा केली जाते. तर काही आदिवासी समुदाय सापांना पाण्याचे रक्षक मानतात आणि नागपंचमीमुळे पाण्याचे स्रोत हे शुद्ध राहतात, अशी श्रद्धा आहे. नागपंचमी साजरी करण्यामागे वैज्ञानिकही कारणे आहेत. साप हे पर्यावरणातील महत्त्वाचे घटक आहेत. ते उंदीर, घूस आणि इतर हानिकारक कीटक खाऊन शेतांचे रक्षण करतात. श्रावण महिन्यात पावसाळा असतो, तेव्हा साप त्यांच्या बिळातून बाहेर येतात आणि शेतात दिसतात. नागपंचमीच्या निमित्ताने सापांना पुजून त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचा संदेश दिला जातो. यामुळे शेतकऱ्यांना शेतासाठी उपयुक्त असलेल्या सापांचे महत्त्व समजते आणि त्यांच्याबद्दलची भीतीही कमी होते. नागपंचमीला सापांना दूध अर्पण करण्याची प्रथा आहे, पण वैज्ञानिक दृष्ट्या साप दूध पित नाही, कारण ते मांसाहारी प्राणी आहेत. मात्र ही प्रथा सापांना आकर्षित करून त्यांना शांत ठेवण्याचा एक मार्ग असू शकतो. यामुळे सापांना मारण्याऐवजी त्यांच्याशी सौम्य वर्तन ठेवण्याचा संदेश दिला जातो. पावसाळ्यात सापांचा प्रादुर्भाव वाढतो आणि सर्पदंशाच्या घटनाही घडू शकतात. नागपंचमीच्या निमित्ताने सापांबद्दल जागरूकता निर्माण करून सर्पदंश टाळण्यासाठी लोकांना सावध केले जाते. तसेच या सणामुळे स्वच्छता आणि सावधगिरी बाळगण्याचे महत्त्व समजते. हा सण आपल्याला निसर्ग आणि प्राण्यांबद्दल आदर ठेवण्याची शिकवण देतो. आयुर्वेदात सापांचे विष औषध म्हणून वापरले जाते. प्राचीन काळी वैद्य सापांच्या विषापासून औषधे बनवत असत. नागपंचमीच्या निमित्ताने सापांचे संरक्षण करून त्यांचे आयुर्वेदातील महत्त्व अधोरेखित केले जायचे. नागपंचमी हा सण आपल्याला निसर्गाशी जोडतो आणि आजकाल तर काही संस्था या सणाचा उपयोग सापांच्या संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी करतात.
तुमच्याकडे नागपंचमी कशी साजरी केली जाते नक्की कळवा. माहिती कशी वाटली तेही सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.